पावसाचं आगमन राज्यभरात झालंय। राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली आहे असं म्हणावं लागेल। विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे। मुंबईच्या उपनगरांमध्येही पावसानं सकाळी हजेरी लावली। पुण्याजवळ लोणावळ्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पुढच्या 48 तासांकरिता हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे। राज्यभरात आज सकाळपासून मॉन्सून सक्रिय झालेला आपल्याला दिसतो आहे। या मॉन्सून पूर्व पावसाच्या सरी आहेत आणि जो मॉन्सून आहे केरळकडनं आता आंध्र प्रदेशकडे सरकलेला आपल्याला समजतंय। मुश्ताक खान आपले प्रतिनिधी दरम्यान फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। मुश्ताक, आज सकाळपासून आपण बघतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्यात पहिला जो मॉन्सूनचा राज्यातला मुक्काम असतो तो कोकणात असतो आणि त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे या क्षणी कोकणात काय परिस्थिती आहे। रुजुता, कोकणामध्ये पाऊस बऱ्यापैकी आहे। सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। चांगला पाऊस आहे की हा टिकून राहतो का, कारण सध्या ढग तर आहे। सकाळी जो वेग होता पावसाचा तो आता मंदावलेला आहे। आता रिपरिप रिपरिप एवढंच सगळं पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पाऊस बोलता बोलता बघा पाऊस वाढलेला आहे। इथे आता बऱ्यापैकी पाऊस वाढलेला आहे आणि हवामान खात्याने पुढचे 48 तास सुद्धा खूप क्रुशियल आहेत आणि या 48 तासात सुद्धा मुसळधार पाऊस कोकणामध्ये पडू शकतो। त्यामुळे आता यापुढे या 48 तासानंतर पुढे पाऊस सरकतो का, मुंबईच्या पट्ट्यामध्ये देखील याच पद्धतीने तो सक्रिय होतो का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण सध्या तरी पाऊस इथे आज सकाळपासून बऱ्यापैकी आहे। खरंय मुश्ताक, कोकणाला एक विस्तृत समुद्र किनारा लाभलाय आणि त्यामुळे इकडची सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। सागर किनारी आणि मच्छीमारांसाठी खास करून काही इशारा देण्यात आला आहे का? रुजिता, पावसाळ्यात मच्छीमारी या परिसरामध्ये बंद असते, पण तरी सुद्धा हवामान खात्याकडून वारंवार इशारे देण्यात येतात। जेव्हा समुद्री वारे वेगाने वाहायला सुरुवात होतात किंवा तशी शक्यता असते तर त्या संदर्भातला इशारा हा हवामान खात्याकडून दिला जातो, कारण किनार जवळच्या भागामध्ये मासेमारी काही लोक छोट्या बोटीने करत असतात, म्हणून तो इशारा दिला जातो। काल त्यांनी तशा प्रकारचा इशारा दिला होता की वारा जो आहे, आज देखील वारा जो आहे तो बऱ्यापैकी सुटलेला आहे, त्यामुळे आजही तसा इशारा त्यांनी दिलेला आहे। प्रशासन सुद्धा या संदर्भात सगळ्या ज्या मच्छीमारांच्या सोसायट्या असतात त्यांना वारंवार सूचना करत असतात की लक्ष्मी समुद्रात जाऊ नये म्हणून। त्यामुळे त्या संदर्भातला इशारा देण्यात आलेला आहे। पाऊस सुद्धा पडतो आहे आणि जर सरासरीचा विचार केला आपण सध्या रत्नागिरी जिल्हा आणि एकंदरीत, तर त्यामध्ये जवळपास एक 25चा एव्हरेज आहे। सरासरी पाऊस कधी 5 पडतोय, कधी 15 पडतोय, कधी 25 मिलीमीटर पडतोय, कधी 35 जातोय, पण सरासरी जो पाऊस आहे तो 25 मिलीमीटर पेक्षा जास्त अजून कोकणामध्ये झालेला नाहीये। मुश्ताक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आज सकाळपासून कोकणात चांगला पाऊस पडतोय ही एक समाधानकारक दिलासादायक गोष्ट आहे आणि जसं आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत होते आता तो मुंबईच्या दिशेने किंवा आणखी वर राज्यात सरकावा हीच अपेक्षा सगळ्यांची असणार आहे।